की मला लोकांचे प्रश्न जाणून घ्यायला आणि ते सॉल्व्ह करायला खरंच खूप मनापासून आवडतं। नवीन पिढी ही देशाला शहराला नवीन दिशा देणारी असते। राजकारणामध्ये नवीन पिढीने येऊन आपला एक कॉन्ट्रीब्युशन देणं खूप गरजेचं आहे। वडिलांना एक समाजकार्य करताना पाहून मला सुद्धा एक समाजकार्याची आवड निर्माण झाली माझ्या मनामध्ये। खूप सारे अशा योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, तर नक्कीच मी माझ्या माध्यमातून लोकांपर्यंत या सगळ्या योजना पुरवण्याचा त्याचा पाठपुरावा नक्की करेन। का तुम्ही तुमच्या एरियामध्ये कामांवर जास्त भर देऊन त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं बरं पडेल। जरी मला तिकीट दिलं तर नक्कीच मी खूप ताकदीने आणि माझ्याकडे तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी लोकांसमोर आणि लोकांची प्रश्न घेऊन कशी त्याचा पाठपुरावा करेन याचं मी पाठबळ नक्कीच कॅरी करते मी म्हणेल। आणि जरी मला तिकीट नाही भेटलं तरी ज्याला कोणी पक्षश्रेष्ठी तिकीट देतील त्यासाठी मी नक्कीच प्रचार करेन आणि त्यांना जिंकून आणेन। पण यावेळी महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल हे नक्कीच। नमस्कार नमस्कार दर्शक हो, मी राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर। आज आमच्या स्टुडिओत अश्विनी विजय माने म्हसे या नेरूळ येथील कार्यकर्त्या, शहर युवती अधिकारी आलेल्या आहेत। त्या गेली अनेक वर्ष म्हणजे जवळपास लहानपणापासूनच नेरूळ येथे वास्तव्य करतात आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मदत करणे असो, शिबिरे घेणे असो, विविध प्रकारच्या रोगांसाठी सहकार्य रक्तदान शिबिर या अशा प्रकारे त्यांनी महिला बचत गट अशा प्रकारे त्यांनी कामांचा तिथे आदर्श उभा केलेला आहे। आणि त्यांची इच्छा आहे की या प्रभागातून नेरूळमधून नवी मुंबई महानगरपालिकेची लोकप्रतिनिधी पदाची म्हणजे नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी। तर आता आपण त्यांचं या मुलाखतीच्या सदरात हार्दिक स्वागत करूया। स्वागत असेल। नमस्कार, मी अश्विनी विजय माने आणि आपलं नवे शहर दैनिक उपसंपादक राजेंद्र घरत साहेब यांचं मी मनापूर्वक धन्यवाद करू इच्छिते की त्यांनी वेळात वेळ काढून मला इथे त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि इंटरव्ह्यूचा मला एक चान्स दिला मी म्हणेल। खूप खूप धन्यवाद काका। मला सांगा की तुम्ही नेरूळ भागात वास्तव्य करता, विजय माने आपले पिताश्री तिथे दीर्घकाळ कार्यरत आहेत, तुमचं शिक्षण MBA पर्यंत झालेलं आहे। असं असताना वेगळ्या क्षेत्रात झेप घेण्याऐवजी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात यावं, लोकांचे प्रश्न सोडवावे, लोकांच्या समस्यांना अडचणींना वाचा फोडावे असं तुम्हाला का वाटलं? मला असं पर्सनली वाटतं की राजकारणामध्ये नवीन पिढीने येऊन आपला एक कॉन्ट्रीब्युशन देणं खूप गरजेचं आहे। तर मला असं पर्सनली वाटतं की नवीन पिढीने फक्त आपला व्यवसाय आणि आपली नोकरी याच्यामध्येच गुंतून पडू नये। नवीन पिढी ही देशाला शहराला नवीन दिशा देणारी असते। तर नवीन पिढीने जरी ते एज्युकेटेड असले आणि मी पर्सनली म्हणेल की मी आपलं एवढं माझं MBA शिक्षण पूर्ण करून मी मुद्दामून या क्षेत्र निवडलं कारण की मला लोकांचे प्रश्न जाणून घ्यायला आणि ते सॉल्व्ह करायला खरंच खूप मनापासून आवडतं। मग या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या वडिलांचं मार्गदर्शन हे सहकार्य किती लाभलं? हे असं आहे की जसं मी लहानपणापासून गेली 30 वर्षे माझे वडील या शिवसेनेच्या कुटुंबामध्ये काम करत आलेले आहेत आणि मी लहानाची मोठी सुद्धा याच कुटुंबामध्ये झाले। आणि आता मी शहर युवती अधिकारी म्हणून हा जो कार्यभार सांभाळत आहे शिवसेनेचा, तर मला खूप आनंद होत आहे। आणि त्याचप्रमाणे वडिलांना एक समाजकार्य करताना पाहून मला सुद्धा एक समाजकार्याची आवड निर्माण झाली माझ्या मनामध्ये। का तुम्ही केरळच्या पूरग्रस्तांसाठी सहकार्य केलं, तुम्ही महिलांचे बचत गट उभारले, यामागे प्रेरणा काय होती? केरळचा जो पूरग्रस्तांसाठी मदत करणे हा सगळ्यात पहिला मी म्हणेल माझा एक 1 स्टेप अहेड की मी काहीतरी समाजासाठी करू शकते हे मला स्वतःला एक आतमधून समजलं, जाणवलं। मी खूप रँडमली सगळ्यांचा एक नॉर्मल असं पॅम्पलेटवर लिहून तिथे उभी राहिलेली की मी सगळं पूरग्रस्तांसाठी काही गोष्टी जमा करत आहेत आणि मला त्या तिथे पाठवायच्या आहेत। तर त्यानंतर मला माझ्या वरिष्ठांनी खरंच खूप मदत केली त्यामध्ये आणि तिथून माझी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये ही सुरुवात झाली।
नेरूळमधील ज्या प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवू इच्छिता त्या प्रभागाची रचना कशी आहे आणि तिथले जे मतदार आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत, बहुभाषिक आहेत की स्थानिक आहेत, आणि जो तुमचा प्रभाग आहे तो महिला राखीव आहे की खुला आहे की कसा आहे त्याबद्दल जरा सांगा. आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून असा असेल की प्रभाग रचना बदलल्यानंतर म्हणजे 4 उमेदवार एका प्रभागात पहिल्यांदाच सर्वजण या निवडणुकीला सामोरं जात आहेत, म्हणजे मतदारांबरोबर उमेदवारांसाठी सुद्धा हा नवा प्रयोग आहे. तर मतदारांना कळावं की कशी मतदान द्यायचं आहे, कसं मतं द्यायची आहेत, तर त्यासाठी तुम्ही डोळ्यासमोर काय कार्यक्रम ठेवला आहे का? तर यामध्ये काका असं आहे की पहिलं आपण बघत होतो की एक वॉर्ड आणि एक नगरसेवक निवडून यायचं. तर आता कसं आहे, आता एक प्रभाग आणि त्या प्रभागामध्ये 4 उमेदवार. तर निश्चितच सर्वांसाठी खूप नवीन गोष्ट आहे आणि याचं डमी प्रशिक्षण सुद्धा आम्ही लवकरच अरेंज करणार आहे आपल्या सर्व नागरिकांसाठी. तर त्यामध्ये एक आपण जे प्रशिक्षण असेल त्याच्यामध्ये एक क्लिअर कट समजेल लोकांना, अशा प्रकारे आपण त्यांना सांगू की कशा प्रकारे आपल्याला बूथ सिस्टीम असणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला कुठे जाऊन व्हिजिट करायचं आहे, कोणाकोणाला मदत करायचं आहे. तर एका प्रभागामधून जर 4 उमेदवार आहेत तर फायदा असा होईल त्यावेळी की जेव्हा 4 उमेदवार तुम्हाला भेटतात, 4 नगरसेवक एका प्रभागात तुम्हाला भेटतात, तेव्हा तुम्हाला तुमचे प्रश्न लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवायला मदत होते आणि ट्रान्सपरन्सी एक आपल्या कामांमध्ये सुद्धा येते की फॉर एक्झाम्पल एका प्रभागामध्ये जर तुम्हाला एका नगरसेवकाकडून तुम्हाला तुमच्या कामाचं सोल्युशन नाही भेटलं तर तुम्ही दुसऱ्या नगरसेवकाकडे जाऊ शकतात. त्याचा तशा प्रकारे फायदा होईल. का आपला प्रभाग क्रमांक 23 आणि 24 असे आहेत. तर प्रभाग क्रमांक 23 मध्ये सेक्टर 16A, कुक्षतगाव, सेक्टर 8, 10 अशा प्रकारे आहेत. तसेच सेक्टर 24 मध्ये सेक्टर 18A, निरुळगाव अशा प्रकारे सेक्टर 24 बनलेला आहे. आणि याच्यामध्ये स्थानिक तुम्ही म्हणाल तर बहुतांशी मराठी लोकच आहेत तिकडे आणि एक मी म्हणेल एक गाववाल्यांचा सुद्धा एक एरिया त्याच्यामध्ये आहे इन्व्हॉल्ड. हे सगळं काम करताना तुमच्या डोळ्यासमोर कोणाचा तरी आदर्श असेलच, कुणाला आदर्श मानून तुम्ही काम पुढे नेता? जर मी दुसरं कोणाचं नाव घेईल तर काका ते व्हॅलिड नसणार. माझे वडिलांचंच मी नाव घेईल यामध्ये की त्यांना बघतच, त्यांचं समाजकारण बघतच मी मोठी झालेली आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण याचा मूलमंत्र बाळासाहेबांकडून मिळाला आणि त्याचं सूत्र हातात घेऊन त्यांनी जे कामं केली ते बघूनच मी मोठी झाले मी म्हणेल. आणि त्याच प्रकारे त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून मी राजकारणात पदार्पण केलेलं आहे आणि त्यांचा हा लेगसी मी पुढे घेऊन जाईन. आता नुकताच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, ज्याला युती वगैरे आपण म्हणतो. त्या युतीतलेच अनेक घटक एकमेकांवर जिकिरीने असे ताकदीने तुटून पडले आणि आपापसात बरेच वाद विवाद पार पोलीस स्थानकांपर्यंत तक्रारी गेलेल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये सुद्धा तशा चकमकी अधूनमधून घडत असतात. म्हणजे इथले स्थानिक नेते विरोधी ठाण्यातले नेते असे वाद घडत असतात आणि त्याला प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रकारची प्रसिद्धी मिळते. या सगळ्या वादांकडे तुम्ही एक महिला म्हणून, तुम्ही एक पक्षाच्या युवती अधिकारी म्हणून कसं बघता? मला यामध्ये असं वाटतं की जरी मी वयाने लहान असले तरी मला ही गोष्ट नक्कीच कळते की जेव्हा आपण राजकारणामध्ये असतो तेव्हा एकमेकांवर फक्त चिखलफेक करून तुम्हाला प्रसिद्धी मिळू शकत नाही. तर तुम्ही त्याच वेळी जर तुम्ही तुमच्या एरियामध्ये कामांवर जास्त भर देऊन त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं बरं पडेल असं मला पर्सनली वाटतं. कोणत्याही प्रभागामध्ये, कोणत्याही देशात, कोणत्याही समाजात, कोणत्याही राज्यात जवळपास अर्धा वाटा महिलांचा असतो, 50% महिला असतात. आताही नवी मुंबई महानगरपालिकेचे जे 111 जागा आहेत त्याच्यात 56 महिला असतील आणि ज्या खुल्या जागेतून निवडून येतील त्यांची त्यात भर पडेल. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये नेरूळमधल्या ज्या प्रभागातून तुम्ही निवडून येण्यासाठी आता तयारी करतात समजूया आपण, तर तेथील महिलांना तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी, तुम्हाला मतं मिळावीत यासाठी तुमच्याकडे त्यांच्यासाठी काय ठोस कार्यक्रम आहे आणि मलाच का निवडून द्यावं हेही त्यांना पटवावं लागतं. तर तुम्ही काय भूमिका घेऊन, काय कार्यक्रम घेऊन त्यांच्यापर्यंत जाणार आहात?
तर काका याचं उत्तर असं असेल की आपले जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री असताना एक सुंदर अशी योजना आणलेली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर आम्ही जो सर्वे केला तर त्यामध्ये प्रत्येक महिलेने त्याचा लाभ उचललेला आहे. तर राज्यभरात प्रत्येक महिलेला त्याचा उपयोग झालेला आहे मी म्हणेल. आणि अशा ज्या आपले एक खूप साऱ्या अशा योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, तर नक्कीच मी माझ्या माध्यमातून लोकांपर्यंत या सगळ्या योजना पुरवण्याचा त्याचा पाठपुरावा नक्की करेन का. नो स्कूलिंग किंवा शिक्षणाचं नियोजन याच्याबद्दल तुमच्या मनात काही वेगळे विचार आहेत का? जेव्हा काका मी म्हणते की मी येत्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे, तर जेव्हा मी हे शब्द बोलते की मी इच्छुक आहे, तर त्यामागे फक्त इच्छुकपणा नसून त्यामागे माझे गोल्स आहेत, माझं विजन आहे, लोकांसाठी मी काय करू शकते आणि काय मला लोकांपर्यंत पुरवता येईल याचं माझं खरंच खूप क्लिअर विजन आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पहिलं मी माझंच एक्झाम्पल देते की लहानपणापासून मी बोलले की मी माझ्या वडिलांचं राजकारण बघत मी सुद्धा त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत मी या राजकारणात पदार्पण केलं. आणि आता तुम्ही बघतच आहात की देवव्रत रेखे यांनी आपल्या ज्या वेदांचा अभ्यास करून त्यांनी जी पदवी त्यांना भेटली ते सुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणापासून शिक्षण दिलेलं आहे त्याचं. आणि 19व्या वर्षी सुद्धा त्यांनी ही पदवी घेतली, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मी म्हणेल. त्याचप्रमाणे आपण जे पहिल्यापासून आपल्याला ऑर्थोडॉक्स पद्धतीने सांगितलेलं आहे की तुम्हाला डॉक्टरच बनायचं, इंजिनियरच बनायचं, तर हे कुठेतरी आपल्याला पुसलं गेलं पाहिजे. तुम्हाला मी नो स्कूलिंगला खूप प्रोत्साहन देईन. आणि फॉर एक्झाम्पल बेसिक तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट करून तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आवड आहे, तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये करिअर करायचं आहे, तर आफ्टर 10 तुम्ही त्या गोष्टींमध्येच खूप शिकलात, तर तुम्ही जेव्हा एक टीनेजर पर्यंत तुम्ही पोहोचाल तर त्यामध्ये तुम्ही खूप सक्षम झालेला असाल, तुम्ही कॉन्फिडंट झालेला असाल. तुम्ही जेव्हा एका प्लॅटफॉर्मवर याल जिथे तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे, त्यावेळी तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल. आणि आता शेवटचा प्रश्न, तिकीट मिळणं न मिळणं या आपल्या हातात नसलेल्या गोष्टी आहेत. तुमची तयारी चालू आहे, तुम्हाला लोकांचे आशीर्वाद असतील, हे खरं आहे. पण समजा यदा कदाचित दुर्दैवाने आपल्या वाट्याला तिकीट आलं नाही तर काय भूमिका असेल? तर असं आहे की तिकीट देणं किंवा नाही देणं हे पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल. आणि काहीच दुमत नाही की नक्कीच ते त्यांची त्याची कॅपेबिलिटी बघून, एका उमेदवाराची कॅपेबिलिटी बघून त्याला तिकीट देतील. जरी मला तिकीट दिलं तर नक्कीच मी खूप ताकदीने आणि माझ्याकडे तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी लोकांसमोर आणि लोकांची प्रश्न घेऊन कशी त्याचा पाठपुरावा करेन याचं मी पाठबळ नक्कीच कॅरी करते मी म्हणेल. आणि जरी मला तिकीट नाही भेटलं तरी ज्याला कोणी पक्षश्रेष्ठी तिकीट देतील त्यासाठी मी नक्कीच प्रचार करेन आणि त्यांना जिंकून आणेल. पण यावेळी महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल हे नक्कीच. धन्यवाद. तर दर्शक हो, या आहेत अश्विनी विजय माने म्हसे. त्यांना आम्ही इथे पाचारणकडून त्यांच्या मनातल्या योजना, विचार, उपक्रम जाणून घेतले. नवी मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणूक लढवताना त्यांच्या मनात जे काही नियोजन आहे त्याची माहिती घेतली, त्यांचं समाजकारण, त्यांचं राजकारण याबद्दलच्या भूमिका जाणून घेतल्या. त्यांनी इथे येऊन आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू काका, तुम्ही मला इथे बोलवलं आणि मला संधी भेटली. जी मला ही संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही मला माझे विचार मांडण्याचा हा प्लॅटफॉर्म दिला मी म्हणेल, त्यासाठी खूप धन्यवाद. तर दर्शक हो, अश्विनी विजय माने म्हसे यांची मुलाखत आपणास कशी वाटली ती या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय अर्थात कमेंट लिहून अवश्य कळवा. आणि नवेशहर यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम यावरील मुलाखत अवश्य पहा. धन्यवाद.